तुला का रात्रीचा मार कमी पडला काय माझा? अगं बेल्ट कुठला माझा सगळा किचन वाटेतच लावत घालीन तू कमरात. हिथून ढिल्ला काही कळलं का? येत आयडी ये बस. कधी झाला तुझा प्रवास? भारी झाला बाबा. भारी झालं ना? अरे पाणी आण ग. बाकी दाजी वगैरे सगळे व्यवस्थित? सगळे चांगले आहेत घरी. सासू सासरे सगळे बरे. तुझं काय चाललं? माझं व्यवस्थित चालू आहे सगळं. वहिनी बरे आहे ना? हा बरे. तिला काय होते? पाणी आणते का नाही? कामाचं कसं चालू आहे तुझं? कामाचं देवाच्या कृपेने एकदम व्यवस्थित चालू आहे बघ. बरे मग. हा घरी यायचं ना वहिनीला घेऊन. तिला काय मी येईन कधीतरी. पाणी आणते का? येऊ तिकडं. हो आले. एवढं वेळ लागतं का पाणी आणायला? स्वयंपाक करत होते. स्वयंपाक करते कुठंतरी मोबाईल बघत बसली असशील. स्वयंपाक करते कशाचा? घे ग पाणी तायडे. ते माहेरहून फोन आला होता. हा आई आजारी म्हणे, पाहुण्यांना विचार 2 दिवसासाठी येते काय. त्यांना तिकडे मरू दे. तुझे माहेरचे माणसं असेच आहेत. माझी बहीण आली कुणी पाहुणे रावळे आली की त्यांचं दुखत आहे, आजारी पडतात ते लगेच. तिकडचा विचार नाही करत बसायचा आता. इथं घरात लक्ष दे. तुला का रात्रीचा मार कमी पडला काय माझा? अगं बेल्ट कुठला माझा सगळा तर तुला अजून काय पाहिजे? हा ती बहीण आली माझी, पुरणपोळ्या करायच्या, तळायचं, भजे कर व्यवस्थित. काही खराब बिराब झालं ना किचन वाटेतच लावत घालीन तू कमरात. हिथून ढिल्ला काही कळलं का? नाही काम चुकार कुठली. बस ग तायडे. अरे मी हे काय बघते? तू काय? असं काय वागतो वहिनी सोबत? त्याला काय झालं? आणि हे कोणती तुझी बोलण्याची पद्धत? आणि तू तिला मारतो? अरे असंच वागावं लागतं. तेव्हा बायको मोठीत राहते आणि समजूतदारपणाने वागती. लाज वाटते का तुला? अरे तुझ्या दाजींनी मला शिवीगाळ केली होती. फक्त माझा हात पकडला होता तेव्हा तू आमच्या घरी येऊन अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. माझ्या नवऱ्याला नाही काही ते बोलला, माझ्या सासऱ्यांना बोलला. स्वतःच्या बहिणीची एवढी काळजी घेतो, मग स्वतःची बायकोची नाही घेता येत का तुला? ती पण कोणाची बहीण आहे, कोणाची लेक आहे. याच्यासाठी आली काही ती इथं तुझा मार खायला? आणि घरामध्ये मारदांचे फोटो लावतो ते फक्त शो साठी लावले आहे का तू? काय शिकून होती त्यांची? प्रत्येक स्त्रीला मान सन्मान द्यायचा आणि इथं तू स्वतःच्या बायकोला मान सन्मान देत नाही. आणि आपल्या आई वडिलांनी हे शिकवलंय का आपल्याला? आपली आई कशी करते? अरे आपले वडील बघ आईला किती जीव लावता. विसरला का हे? लाज वाटते मला तुला भाऊ म्हणायला पण. अरे ती मुलगी तिचं घरदार सगळं सोडून ती इथं आली का? तुझा संसार करायला, तुझा मार खायला नाही? अरे ती बाई बघ कशी झाली, अंगात माज नाही राहिलं तिचा. तिला मारहाण करून एवढं त्रास देतो तिला. अरे रात्री सुद्धा उठून डचकत असन ती तुझ्या नावाने. अरे गोठ्यातल्या जनावरांना सुद्धा माणूस विचार करून मारतो रे. ही तर तुझी बायको आहे. वहिनीला बोलव आत्ताच्या आत्ता. बोलव इथं आणि तिची माफी माग. कशाला? कशाला म्हणजे? बोलव तिला. अजून वरतोंड करून म्हणतोय कशाला? अरे आई वडिलांना जर हे कळलं तर आई काय म्हणन रे? आपले वडील आईसोबत असं वागतं का? अरे किती प्रेम आहे त्या दोघांमध्ये. बोलव वहिनीला. बाहेर ये ग थोडं. होय ग वहिनी बाहेर ये. हा बोला. बसा वहिनी. नाही नको. अहो बसा. बस. अरे काय म्हणते मी? माफी माग तिची. मी खरंच तुला मारहाण नव्हती करायला पाहिजे. माझी चूक माझ्या बहिणीने माझ्या लक्षात आणून दिली. मी तुझी माफी मागतो. जाऊ द्या, तुमची चूक तुम्हाला कळली ना. माफी नका मागू. होत असतात चुका. तुम्ही मला किती मारलं किती हाणलं ना तरी पण मी तुम्हाला नाही सोडून जाऊ शकत. कारण माझा नवराच तुम्ही. काही झालं तरी तुम्हाला सोडून जाता येणार नाही.
तुमचा अधिकार आहे माझ्यावर तेवढा, पण तुम्ही त्या अधिकाराचा गैरवापर करत होती. पण जाऊ द्या, आता तुम्हाला तुमची चूक कळली ना. बघ किती समजूतदार आहे वहिनी. आणि वहिनी तुम्हाला माहेरी जायचं होतं ना, जाऊन या. मी आहे इथं 2 दिवस. याला करून घालीन मी स्वयंपाक. धन्यवाद ताई. कारण एक बाईच दुसऱ्या बाईचं दुःख समजू शकते. तुम्ही जर आले नसते ना, तर यांच्या डोक्यात प्रकाशच पडला नसता. जातो, तुझ्या आईची काळजी घे. आणि याच्यानंतर असं वागू नको बरं का तिच्यासोबत. बरं चला, जेवण करून घ्या. हां चल.